टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉट धारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सजनानीला अटक केली आहे। 5,000हून अधिक प्लॉट धारकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा सजनानीवर आरोप आहे। त्याने टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी इथं प्लॉट विक्री केली होती। ग्राहकांना विकलेल्या प्लॉटची सजनानीने पुन्हा विक्री केली होती। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। झी24 तासने टेम्पल रोजचा घोटाळा सर्वप्रथम उघड केला होता। टेम्पल घोटाळ्याबाबत झी24 तासवर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्लॉट धारकांनी पोलिसांकडे धावले। इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने गुन्हा तर दाखल केलेला होता, आता अटकही झालेली आहे। आता इतर यांचं फक्त पुण्यामध्ये नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि सगळीकडे असेच प्रकार आहेत। ज्या जमिनी अस्तित्वात नाहीत त्या दाखवायच्या, त्याच्यावर लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि मग फसवत राहायचं। मला वाटतं लोक जर आणि अशी ही एकच कंपनी, अशा अनेक कंपन्या आहेत, लोकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये आणि अशा वेळेला ज्यावेळेला पोलीस कारवाई करतात त्यावेळेला त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांना मदत करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।